आज आपण एका विचित्र गोष्टीचा उलगडा करणार आहोत. एका घरट्यात सापडलेल्या पिसे उपटलेल्या पक्ष्याची गोष्ट. आता ही गोष्ट दिसायला तर खूप साधी वाटते नाही का? पण थांबा, तिच्या मागे एक असा धाडा लपलेला आहे जो आजही तितकाच महत्त्वाचा आहे. चला तर मग या रहस्याचा मिळून शोध घेऊया. चला तर मग थेट कथेच्या मध्यभागी जाऊया. विचार करा, एक शांत जंगल आहे आणि झाडावर एका कावळ्याचं घरटं. पण आज तिथे काहीतरी वेगळंच घडतंय. आतमध्ये एक अनोळखी पक्षी बसला आहे आणि आपलं कबूतर जेव्हा आपल्या मित्राच्या घरी पोचतं तेव्हा हे विचित्र दृश्य पाहून अक्षरशः थबकतं. पण खरी गंमत तर इथेच आहे. तो जो पक्षी आहे ना, तो तसा सुंदर आहे, पण त्याच्या अंगावर एकही पीस नाही. जणू काही ती कुणीतरी निर्दयीपणे उपटून काढली आहेत. असं का झालं असेल, हा एकच प्रश्न या कथेला एका अनपेक्षित वळणावर घेऊन जातो. आणि मग काय होतं? तिथली शांतता भंग पावते. या दोन पक्ष्यांमध्ये एक अनपेक्षित संभाषण सुरू होतं. एका बाजूला आहे गोंधळलेलं कबूतर, ज्याला आपल्या मित्राच्या घरट्याची काळजी आहे, आणि दुसऱ्या बाजूला आहे तो रहस्यमयी दुःखी पक्षी. त्यांच्या याच बोलण्यातून या कथेचं पहिलं रहस्य उलगडणार आहे. कबूतर, ज्याला आपल्या मित्राची आणि त्याच्या घरट्याची खूप काळजी आहे, तो त्या अनोळखी पक्षाला सरळ सरळ विचारतो. त्याच्या आवाजात आश्चर्य आहे आणि थोडासा हक्कही. तो विचारतो की हा सुंदर दिसणारा पक्षी इथे काय करतोय? हे तर माझ्या मित्राचं घर आहे. आणि मग येते ते धक्कादायक उत्तर, जे ऐकून कबूतरही चक्रावून जातं. तो पक्षी म्हणतो की अरे, मी कोणी अनोळखी नाही, मीच तुझा मित्र कावळा आहे. तो कबूल करतो की मोठ्यांचा सल्ला न ऐकल्यामुळेच आज त्याची ही अशी दयनीय अवस्था झाली आहे. या कबुलीनंतर ना कथेला एक वेगळंच वळण मिळतं. कबूतर आता फक्त एक निरीक्षक राहत नाही, तर ते पुढे काय होणार आहे याचा जणू काही अंदाजच वर्तवतं. आणि हा अंदाज त्या कावळ्याच्या मूळ स्वभावावर आधारलेला आहे. कबूतर त्याला खरं तर एक गंभीर इशाराच देतं. ते म्हणतं की तुझं नुकसान एकदा नाही तर पुन्हा पुन्हा होणार. का? कारण तुझा मूळ स्वभावच लोभी आहे. इथे कबूतर एका मोठ्या सत्यावर बोट ठेवतं. ज्या गोष्टी आपल्यासाठी नाहीत त्यांचा मोह करणं हेच सगळ्या दुःखाचं मूळ आहे. तर ही होती दोन पक्ष्यांची गोष्ट. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. जर मी म्हटलं की ही कथा पक्ष्यांबद्दल आहेच नाही, तर की या साध्या संवादामागे खूप मोठा प्राचीन संदेश लपलेला आहे? आता आपण या कथेच्या खऱ्या अर्थाचा शोध घेणार आहोत. प्राचीन काळापासूनच ना मोठे मोठे गुरु थेट उपदेश करण्याऐवजी गोष्टी सांगायचे, कारण गोष्टी आपल्या थेट मनात शिरतात. ही कथासुद्धा तशीच आहे, एक शक्तिशाली साधन जे एका मोठ्या शिकवणीसाठी तयार केलं गेलं आहे. चला पाहूया ह्या कथेमागे नक्की कोण आहे आणि तिचा खरा उद्देश काय होता. तर ही गोष्ट आहे एक जातक कथा. आता जातक कथा म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर गौतम बुद्धांनी त्यांच्या शिष्यांना शिकवण देण्यासाठी सांगितलेल्या त्यांच्याच पूर्वजन्माच्या कथा. या कथांमधून ते रूपकात्मक पद्धतीने महत्त्वाचे धडे द्यायचे. मग आता प्रश्न येतो की या गोष्टीतली पात्र नक्की आहेत तरी कोण? तर ते हुशार कबूतर म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून स्वतः बोधिसत्व म्हणजे गौतम बुद्ध त्यांच्या एका पूर्वजन्मात. आणि तो लोभी कावळा, तो होता बुद्धांचाच एक अनुयायी, एक भिक्खू जो आपल्या लोभावर नियंत्रण ठेवू शकत नव्हता. आणि यातून आपल्याला बुद्धांची शिकवण्याची पद्धती किती अप्रतिम होती हे कळतं. त्यांना त्या लोभी भिक्खूला थेट बोलून दुखवायचं नव्हतं. उलट त्यांनी या कथेचा जणू आरसाच त्याच्यासमोर ठेवला, जेणेकरून त्याला स्वतःची चूक स्वतःच दिसेल आणि तो धडा कायमचा लक्षात राहील. बरं, मग ह्या संपूर्ण कथेतून आपण काय शिकायचं? याचा संबंध फक्त त्या एका भिक्खूपुरता नाहीये, तर हा संदेश आपल्या सगळ्यांसाठी आहे, जो आजही तितकाच लागू पडतो. तर या कथेचं सार काय आहे? पहिलं म्हणजे लोभ. तो नेहमीच नुकसान आणि दुःख घेऊन येतो. दुसरं, मोठ्यांचा किंवा शहाण्या माणसांचा सल्ला ऐकला नाही तर त्याचे परिणाम भोगावेच लागतात. तिसरं, आणि हे खूप महत्त्वाचं आहे, की आपला मूळ स्वभाव हेच आपलं सर्वात मोठं आव्हान असू शकतं. आणि चौथं म्हणजे अशा बोधकथा या आत्मपरीक्षणासाठी किती शक्तिशाली साधन आहेत हे आपल्याला कळतं. आणि मग कथेच्या शेवटी काय होतं? तर बोधिसत्व म्हणजे आपलं कबूतर त्या लोभी कावळ्याला सोडून निघून जातं. यातून हेच दिसतं की तुमच्या सततच्या लोभीपणामुळे ना चांगले लोकही तुमच्यापासून दूर जातात. लोभाचा अंतिम परिणाम म्हणजे एकटेपणा आणि नुकसान. आणि हा सगळा प्रकार आपल्याला एका शेवटच्या पण खूप महत्त्वाच्या प्रश्नावर आणून सोडतो. ही कथा आपल्याला सांगते की स्वभाव बदलणं खूप कठीण आहे, पण तो खरंच बदलता येतो का, की ते अशक्य आहे? योग्य प्रयत्न आणि जाणीवेने आपण आपल्या मूळ प्रवृत्तींवर मात करू शकतो का? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?